नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, बघा सैनिकी स्कूल, राष्ट्रीय मिलिटरी स्कूल, नवोदय, स्कॉलरशिप इत्यादी परीक्षांसाठी आपण जी गणिताची सिरीज सुरू केली आहे त्यामधील तिसरा चॅप्टर आहे स्क्वेअर अँड स्क्वेअर रूट्स. बरोबर, त्यामधील पहिला प्रश्न आहे काय, फाइंड स्क्वेअर रूट ऑफ 1089 म्हणजे 1089 चा आपल्याला काय काढायचे, वर्गमूळ काढायचे. मित्रांनो, आपण हे डायरेक्ट ऑप्शनवरून पण उत्तर काढू शकतो. कसं बघा, समजा मी ऑप्शन ए घेतलं, बघा 33 बरोबर 33, याचं 33 च्या जवळ कोणी 30 आहे, 30 चा वर्ग माहिती आपल्याला किती 900. बघा मग 30 च्या पुढे 33 आहे म्हणजे नक्कीच 900 च्या पुढे येणार, म्हणजे आपलं उत्तर 33 येऊ शकतं, काय अडचण नाही. बाकी पण चेक करूया. 23 चा वर्ग किती असतो, 23 चा स्क्वेअर किती 529 म्हणजे 23 येणार नाही. पुन्हा 43, आता 43 च्या जवळ कोण असते 40, असा विचारच आपल्याला असा करावा लागतो बरं का. 43 जवळ कोण 40, 4 चा वर्ग किती 16 म्हणजे 40 चा 1600. मग मित्रांनो मला सांगा 1600 पेक्षा लहान आहे 43 चा येईल काही नाही येणार. 43 चा येत नाही म्हणजे 53 तर येणारच नाही, म्हणजे आपलं कॅन्सलेशनच उत्तर आलं किती 33. आता ऍक्च्युअल येते का नाही आपण ते बघू. आता स्क्वेअर रूट काढायचे 2-3 मेथड असतात. एक असते आपली प्राइम फॅक्टरायझेशन मेथड, पुन्हा असते आपली लॉंग डिव्हिजन मेथड, आणि तसेच एक वेदिक मॅथची एक पद्धत आहे शॉर्ट काढण्याची. बरोबर, पहिल्यांदा आपण प्राइम फॅक्टरायझेशन मेथडनं काढून बघूया, जी की तुम्ही शिकताय शाळेमध्ये. चला 1089. आता 1089 ला कोणी भाग द्यायचा बघा, 2 न देऊ शकतो का, ऑड नंबर आहे, 2 ने भाग जात नाही. 3 न बघू आपण, 3 ची टेस्ट वापरूया. 8 आणि 1 9, 9 9 18, 3 च्या पड्यात 18 आहेत, 3 न भाग देऊ शकतो आपण. चला 3 त्रिक 9 उरला 1, 3 सक 18, 3 त्रिक 9, 3 न भाग गेलाय. आता बघा, आता पण ऑड नंबर आहे, 3 न ट्राय करू. 3 आणि 6 9, 9 आणि 3 12, 12 हे 3 च्या पड्यात आहेत म्हणून आपण देऊ शकतो 3 न. चला 3 1 3, 3 2 6, 3 1 3. आता 121, 121 कुणाच्या पाड्यात येतात बघा, 121 आहे 11 चा स्क्वेअर, 11 चा वर्ग आहे, मग 11 नच भाग देऊ. 11 गुणिले 11 किती 121. आता स्वतः 11 हा प्राइम नंबर आहे, प्राइम नंबरला स्वतःच डिवाइड करावं लागतं. 11 1 जा 11 बरोबर. मग मला सांगा मित्रांनो, 1089 चे आपण प्राइम फॅक्टर काढले. आता प्राइम फॅक्टर काढल्यानंतर पुढली स्टेप काय, प्रत्येक दोन समान नंबर साठी म्हणजे जोडीसाठी एक नंबर घ्यायचा, जोडीसाठी एक नंबर घ्यायचा. चला 3 आणि 3 साठी एक घेऊ 3, 11 आणि 11 साठी एक 11 घेऊ, यांचा गुणाकार करा. 11 त्रिक 33 म्हणजे मित्रांनो आपलं उत्तर जे काढलं होतं आपण 33 ते बरोबर आहे. त्यानंतर नेक्स्ट बघा, √529 इज इक्वल टू x, फाइंड x म्हणजे आपल्याला x ची किंमत काढायची. सोप्यात सोपं मित्रांनो काय, 529 चं वर्गमूळ सांगायचं आपल्याला, 529 चं स्क्वेअर रूट सांगायचं. एवढीच गोष्ट विचारली ना. मला सांगा उलट विचार करायचा आपण, कुणाचा स्क्वेअर आहे 529, 529 कुणाचा स्क्वेअर आहे, 529 आहे 23 चा वर्ग. म्हणजे बघा 23 चा वर्ग असा असतो का नाही 529, म्हणजे आपल्या x ची किंमत काय आली 23. पुन्हा नेक्स्ट क्वेश्चन, स्क्वेअर रूट ऑफ काय मित्रांनो 11 अँड 9/81 म्हणजे 11.981 चे आपल्याला स्क्वेअर रूट काढायचे. मित्रांनो मग पहिल्यांदा काय करू आपण, रिड्यूस काय होत असेल तर रिड्यूस करू, नंतर आपण त्याचं स्क्वेअर रूट काढू. बघा आपण फ्रॅक्शन लिहून घेऊया मित्रांनो. बघा आता काही कटतंय का, बघा 9 आणि 81 मध्ये कटतंय बघा, 9 1 9, 9 9 81 म्हणजे आता आलं काय बघा 11 1/9 बरोबर का मित्रांनो. 11.1/9 आलेलं आहे. आता ह्याला काय करू आपण, त्याचं इम्प्रॉपर फ्रॅक्शन करूया आपण. चला काय बघा, 11 9 99, 99 1 100, 100/9 आले. आता याचा आपण स्क्वेअर रूट काढू शकतो, काय अडचण आहे का, याचं स्क्वेअर रूट काढायला काय अडचण आहे का. बघा 100चं आणि 9चं किती, 100चं वर्गमूळ किती 10 आणि 9चं किती 3, म्हणजे आपलं उत्तर काय आलंय 10/3. आता नेक्स्ट क्वेश्चन बघा काय, √81 प्लस √64 इज इक्वल टू x. आपलं विचारलं x काढायचं, जे दिलंय ते सॉल्व्ह करून बघा. 81 चं वर्गमूळ किती येतं 9 येतं, म्हणजे 81 स्क्वेअर रूट 9 आणि इकडे 64 चं स्क्वेअर रूट किती, 64 स्क्वेअर रूट 8 बरोबर x. 9 8 17 म्हणजे x बरोबर काय आलं 17 बरोबर आहे का. क्वेश्चन बघा विद्यार्थी मित्रांनो काय दिलं आपलं, बघा 900 चं वर्गमूळ काढायचं पहिल्यांदा, म्हणजे √900 प्लस √0.09 मायनस √0.000009 इज इक्वल टू x. म्हणजे थोडक्यात आपल्याला ही पदावली सोडवायची, बरोबर आहे का. सिंपल काय, आता पहिल्यांदा आपण 900 चं वर्गमूळ काढून घेऊ. 900 चं वर्गमूळ किती असतं 30 असतं. आता हे पुढलं जे सोडवायचं आपण थोडं सिम्प्लिफाय करून सोडूया. बघा
अंडर रूटला अंडर रूट काय अडचण नाही. आपल्याला पॉईंटचं अवघड जाते ना, मग पॉईंटच काढून टाकायचं. बघा इथं मग मी 9 लिहितो. आता हे पॉईंट इथला काढून टाकलाय म्हणजे मला खाली शून्य द्यावं लागतील ना पॉईंट बॅलन्स करण्यासाठी. किती? 1-2 अंकांनी सर्क्युल आहे म्हणजे खाली 2 शून्य द्यायचे 1 वर, 100 झाली. वजाला वजा, पुढं पण तसंच पॉईंट काढून टाकायचा 9, बरोबर का? चला त्याच्या खाली किती शून्य द्यायचे? 1 2 3 4 5 6. पॉईंटच्या पुढे जेवढे अंक आहेत तेवढे शून्य देऊन टाकायचे 6. बघा 1 2 3 4 5 6, 6 अंक देऊन टाकले. आता आपल्याला सोडवायचं बघा. चला 30 ला 30, पुन्हा आता 9चा अंडर रूट किती? 9चं स्क्वेअर रूट किती? 3 आणि 100चं स्क्वेअर रूट 10. एवढं येते तुम्हाला, काही अडचण नाही. वजाला वजा, 9चं किती आहे? 3 आहे. आता हे किती आहे मित्रांनो? 10 लाख. 10 लाखाचं वर्गमूळ किती असतं? सिंपल, जेवढे शून्य आहेत त्यातले निम्मे शून्य उडवून टाकायचे. हे 3 शून्य उडवून टाकले, राहिले किती? 1000. म्हणजे याचं उत्तर किती आलं? 1000 त्याचं स्क्वेअर रूट आलेलं आहे. पुढलं तर तुम्हाला सॉल्व्ह करता येते बघा. 30 ला 30 अधिक 0.3 वजा 0.003. चला 30 आणि 0.3 किती? 30.3 वजा 0.003. बघा इकडे 0 देऊन टाकू, काय अडचण नाही. 10तून 3 गेले 7, 9तून 0 गेले 9, इथं 2 ला 2, पॉइंटला पॉइंट आणि हे 0 ला 0 आणि 3 ला 3. म्हणजे उत्तर काय आलं आपलं? 30.297. म्हणजे पर्याय क्रमांक 1 आपलं उत्तर. नेक्स्ट क्वेश्चन बघा मित्रांनो, काय 48 अंडर रूट एक्स प्लस 32 अंडर रूट एक्स इज इक्वल टू 320. देन फाइंड एक्स इज इक्वल टू व्हॉट? बरोबर, म्हणजे एक्स ची किंमत आपल्याला काढायची. मित्रांनो बघा, दोन्ही समान पद आहेत, अंडर रूट एक्स अंडर रूट एक्स. मग आपण ह्यांची बेरीज करू शकतो. 48 आणि 32 किती मित्रांनो? 48 आणि 32 80. 80 अंडर रूट एक्स इज इक्वल टू 320. एवढं तर येतं तुम्हाला. आता बघा मित्रांनो, या दोघांमध्ये काही चिन्ह दिसत नाही म्हणजे काय असतं? गुणाकारात चिन्ह. मला सांगा, आपल्याला अंडर रूट एक्स महत्वाचे, या 80 गुणाकारातल्या इकडे जाऊन भागाकारात जाणार. चला काय येणार मग? अंडर रूट एक्स इज इक्वल टू 320 अपॉन 80. चला इथलं कॅन्सलेशन करू, 0 0 कॅन्सल, 8 1 8, 8 चौक 32. म्हणजे अंडर रूट एक्स इज इक्वल टू काय आलं? 4 आलं. मग आता याचा अर्थ काय बघा, अशी कोणती संख्या आहे की जिचं वर्गमूळ 4 आहे? अशी कोणती संख्या आहे की जिचं स्क्वेअर रूट 4 आहे? कुणाचं स्क्वेअर रूट 4 आहे? कुणाचं स्क्वेअर रूट 4 आहे? 16चं. म्हणजे एक्स बरोबर काय येणार? 16. एक्स बरोबर काय येणार? 16. नेक्स्ट क्वेश्चन बघा विद्यार्थी मित्रांनो, काय दिलं आपलं? व्हॉट इज द ग्रेटेस्ट नंबर ऑफ 4 डिजिट विच इज परफेक्ट स्क्वेअर? म्हणजे 4 अंकी मोठ्यात मोठी संख्या काढायची आणि ती पण परफेक्ट स्क्वेअर असली पाहिजे, म्हणजे कुणाचं तरी ती वर्ग असली पाहिजे. मित्रांनो बघा, पर्याय बघायची गरजच नाही आपल्याला. सर्वात मोठी कोण आहे? 2 अंकी संख्या 99, बरोबर. तिचाच वर्ग 4 अंकी असणार सर्वात मोठा. कारण 100 जर विचार केला, 100चा वर्ग किती येणार? 5 अंकी येणार. 100चा वर्ग किती येणार? 5 अंकी. बघा 99चा वर्ग आपल्याला बघावं लागेल, कारण 99च्या पुढे 2 अंकी संख्या कोणतीच नाही आणि त्याच्या पुढली संख्या आहे 100. 100चा वर्ग किती येणार? 5 अंकी येणार, बरोबर. मग चला 99चा वर्ग काढून बघूया. 99चा वर्ग जर काढला, 9 9 81, हातचे आले 8, 9 9 81 आणि 8 किती? 89 अधिक पुन्हा 9नच गुणायचे, सेमच येणार. चला किती येते बघा, 1 हे 10, पुन्हा हातच्याला 1 9 9 18, 18 हातच्याला 1 9. म्हणजे 99चा वर्ग किती येते? 9801. म्हणजे ही सर्वात मोठी 4 अंकी परफेक्ट स्क्वेअर असणार, म्हणजे पर्याय क्रमांक 3. नेक्स्ट क्वेश्चन बघा मित्रांनो, हे दिलेलं एक्सप्रेशन आपल्याला सोडवायचे. काय मित्रांनो, अशा वेळेस काय करायचं? उजवीकडून आपण सोडवी द्यायचं. बघा उजवीकडून आपण सोडवी देऊया. बघा 176 ला 76 जसे तसे पहिल्यांदा हे अंडर रूट सोडूया. बघा 2401 याचं तुम्हाला स्क्वेअर रूट काढता येतं, प्राईम फॅक्टरायझेशन मेथडनं येतं, लॉंग डिव्हिजन मेथडनं येतं, पण शॉर्ट ट्रिकनं पण येतं. पण आपण इथल्या इथं अंदाज बांधूया. बघा 2401 बरोबर का? हा कुणाच्या जवळ आहे बघा मित्रांनो? बघा 2500. 2400 कुणाच्या जवळ? 2500. 2500चं आपल्याला लगेच काढते का नाही? किती? 5 5 25, म्हणजे 50च्या जवळ आहे. कुणाच्या? 50च्या जवळ. आता 50च्या जवळ 47 घ्यायचं, 48 घ्यायचं, 49 घ्यायचं, कोणी घ्यायचं? मग ते ठरवायचं त्याच्या युनिट डिजिटवर. कुणावर? युनिट डिजिट. एक कुणाच्या वर्गाच्या शेवटी येतो? एक कुणाच्या? बघा 1 गुणिले 1, 1 गुणिले 1 किती येतं? 1. आणि पुन्हा 9 गुणिले 9 किती येतं? 81. म्हणजे एक तर ती संख्येची शेवटी 1 पाहिजे, नाहीतर 9 पाहिजे, तरच शेवटी 1 येतो वर्गामध्ये, बरोबर. मग मला सांगा 50च्या जवळ कोण असते? 49 तरी असन, नाहीतर 41 तरी असन. बघा
25च्या एकदम जवळ आहे म्हणजे 49 असेल, बरोबर का? बघा मग 49 तुम्ही काढून बघा, 49चाच हा वर्ग येतो, असं थोडा अंदाज बांधायची का. बघा 49 मी इथं लिहिलं. पुन्हा आता ह्यांची बेरीज करा. चला किती येते बेरीज बघा. 6 9 15, हातच्याला 1, 7 1 8, 8 4 12, हातच्याला 1, 1 1 2. आता 225चं आपलं वर्गमूळ काढायचे. 225चं वर्गमूळ सगळ्यांना माहिती किती असतं. 225चं वर्गमूळ 15चा वर्ग 225, म्हणजे याचं वर्गमूळ किती आलं 15, म्हणजे आपलं फायनल आन्सर किती आलं 15, बरोबर. आता नेक्स्ट क्वेश्चन बघा. तसंच एक्सप्रेशन आपला तेच सॉल्व्ह करायचे, उजवीकडून सोडवून देऊया. चला बघा, हे किती 15,612 पुन्हा अधिक 154 म्हणजे √154. आता मित्रांनो हे 225 सोडून घेऊ, इथंच काढलं होतं बघा. 225 किती येतं वर्गमूळ 15. चला इथं 15 लिहूया. चला तर पुढल्या स्टेप मध्ये काय करायचं, यांची बेरीज करायची. किती 15,612. आता यांची बेरीज किती येते मला सांगा. 5 आणि 4 9 आणि 5 आणि 1 6, हे 1 ला 1. आता 169चं वर्गमूळ किती, कुणाचा स्क्वेअर 169, 13चा. चला मग पुढं काय 15,612 अधिक 13. आता ह्याची पण ऍडिशन करा. चला किती येते 15,625 येणार, बरोबर. आता मित्रांनो 15,625 कुणाचा स्क्वेअर आहे, पुन्हा स्क्वेअर कसं काढायचं बघा. आता इथं 25 ज्याच्या शेवटी असते त्याचं सोपं असते. जेव्हा जिथं 25 येते कोणत्याही वर्गात शेवटी, तिथं बघायचे फक्त पहिले अंक, 25 सोडून बघायचं. ही संख्या कोणत्या दोन लगतच्या संख्यांचा गुणाकार येतो बघायचं. बघा 156 कोणत्या दोन लगतच्या संख्यांचा गुणाकार येतो बघा इथं. ना 6 आहे, 6 7 42 येते का नाही. चला 12च्या पुढली संख्या कोण 13, 12 गुणिले 13 किती येते 156, म्हणजे आपलं उत्तर किती असणार 125. 2 बेत्रिक 6 येत नाही. पुन्हा इथं 22 आहे, 22 गुणिले 23 पण 156 येत नाही, म्हणजे आपलं उत्तर काय येणार 125. मित्रांनो ह्या थोड्या आपल्या अप्रॉक्सिमेट मेथड आहेत बरं का, परीक्षेत ह्याच कामाला लागतात. कारण तुम्ही जर ते प्राईम फॅक्टरेशन काढत बसलो तोपर्यंत पेपर संपून जातो. चला पुढला लास्ट क्वेश्चन बघा. x² + x² = 128, फाइंड x. म्हणजे आपल्याला x ची व्हॅल्यू काढायची. चला मग काय करायचं बघा, दोन्ही पण हे लाईक टर्म आहेत, बरोबर. समान पद्धती ह्यांची बेरीज होऊ शकते. x² अधिक x² किती झाले 2x², किती झाले 2x² = 128. बघा 2 इकडे गुणाकार आहेत, आपल्याला x ची किंमत काढायची ना, बाकीचं सगळं मटेरियल फेकून द्यायचं पलीकडे. 2 कसे गुणाकार आहेत, इकडून जाऊन इकडे भाग करत जाणार, म्हणजे x² बरोबर काय येणार 128/2. 128 ला 2 न भागितलं किती येतं 64. बघा x² = 64. मला सांगा कुणाचा वर्ग आहे 64, 64 कुणाचा वर्ग आहे 8चा, म्हणजे x च्या जागी काय येणार 8 येणार, म्हणजे x बरोबर किती आलं 8. बघा ना येते का नाही. 8चा वर्ग 64, 64 अधिक 64 128. धन्यवाद.